लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे। काल तुम्ही या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांचं एक ट्विट पाहिलेलं असेल किंवा ही न्यूज पाहिलेली असेल। यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामध्ये जवळपास 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत। परंतु त्याविषयी आज मोठी खुशखबर त्यांनी दिलेली आहे, पुन्हा एकदा ट्विट करून माहिती दिलेली आहे, तीच माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा, कालची ही न्यूज तुम्ही ऑलरेडी बघितलेली असेल, ज्यामध्ये म्हटलं होतं त्यांनी 28 जून 2024 व 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे। बघा, जो शासन निर्णय आहे त्याच अटी आहेत ज्या जुना शासन निर्णय आहे, नवीन कुठल्याही अटी शर्ती नाहीत, हे लक्षात घ्या। त्याच्यामुळे ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या पात्रच राहणार आहेत। परंतु शासन निर्णयानुसार आता स्क्रुटनी जी आहे काही प्रमाणामध्ये सुरू आहे, त्यानुसार या ठिकाणी काही लाडक्या बहिणींना वगळण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलं। ज्यामध्ये अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थींचे विवरण त्यांनी खालीलप्रमाणे आहे असं सांगितलं होतं। बघा, ही कालची न्यूज आहे, परंतु आज पुन्हा एकदा ट्विट करून त्यांनी माहिती दिली, ती पुढे तुम्हाला मी खुशखबर सांगणार आहे। ती माहिती पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आणि वेबसाईट जी आहे लाडकी बहीण योजनेची त्यावरतीही नवीन अपडेट आलेला आहे, फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबद्दलची देखील माहिती आली, ती देखील आपण बघणार आहोत। तर बघा, याच्यामध्ये कुणाकुणाला वगळण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला 2,30,000 आहेत, यांना वगळण्यात आलेलं आहे। त्यासोबत बघा, वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला, बघा आता ज्यांचं वय या ठिकाणी वाढलेलं आहे त्यांच्यासाठी 1,10,000 अशा महिला त्यांना वगळण्यात आले। कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या, नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, सो इच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला अशा 1,60,000 आहेत। बघा, 4 चाकी ज्यांच्याकडे आहे अशा 1,60,000 बहिणी, त्यामध्ये नमो शक्ती योजना आहे आणि सो इच्छेने ज्यांनी माघार घेतले असे मिळून या ठिकाणी जवळपास 5 लाख लाभार्थी जे आहेत या ठिकाणी या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत। बघा, सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे। ज्या पण पात्र लाडकी बहिणी आहेत त्यांचा लाभ सुरूच राहणार आहे। आता बघा, ह्या ज्या 5 लाख लाडक्या बहिणी आहेत यांच्यासाठी मोठी खुशखबर आहे, किंवा इथून पुढे जर तुम्ही अपात्र होत आहे तर तुमच्यासाठी देखील खूप मोठी ही खुशखबर असणार आहे, ती गुड न्यूज असणार आहे। ती म्हणजे बघा, या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेने त्याच्यानंतर अजून एक मोठं ट्विट या ठिकाणी केलेलं आहे, ती माहिती आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही, तर ही तुमच्यासाठी खुशखबर असणार आहे। कारण की बऱ्याच जणांना आता भीती आहे की आपण जर अपात्र झालो तर आतापर्यंत 10,500 रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणींचे मिळालेले आहेत प्रत्येक जणाला, तर त्यामध्ये तुम्ही अपात्र ठरलात तर या ठिकाणी आता ऑफिशियली माहिती त्यांनी दिलेली आहे, खुशखबर दिलेली आहे की दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही। तुम्हाला कुठलीही न्यूज पाहायची गरज नाही, काही नाही, स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनीच या ठिकाणी ही ट्विट करून माहिती दिलेली आहे। बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलेलं असेल की अपात्र झालेत, आता लाडक्या बहिणींना पैसे भरावे लागणार, पुन्हा जेवढे पण पैसे भेटलेत, अशी कुठलीही न्यूज या ठिकाणी बरोबर नाही आहे। ही जी मी न्यूज तुम्हाला देतोय ती ऑथेंटिक आहे, म्हणजे स्वतः त्यांनी ट्विट केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कुठलेही पैसे परत करायची गरज नाही तुम्ही जर अपात्र झालात तर। बघा, याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय सविस्तरपणे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना बघा जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही। बघा, तुम्ही जर अपात्र ठरलेला असाल, ठीक आहे, अपात्र ठरलेला असाल, तुम्हाला जर पैसे आलेले नसतील तर बघायचं आहे की तुम्ही नेमकं त्या निकषामध्ये बसताय का, ठीक आहे। पैसे जर आलेले नसतील आणि तुम्ही अपात्र असाल तर तुम्हाला इथून पुढे पैसे भेटणार नाही। आता बघा, तुम्हाला जर पैसे आलेले नाहीत आणि तुम्ही खरंच पात्र आहात, ठीक आहे, तुमच्याकडे कुठलीही 4 चाकी वाहन नाही, इतर कुठल्याही योजनेचा तुम्ही लाभ घेत नाहीत, सर्व व्यवस्थित आहे, तर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तक्रार करायची आहे की मला हा हप्ता आलेला नाही, मी सर्व क्रायटेरिया जे आहे पूर्ण करत आहे, कुठलीही या ठिकाणी माझ्याकडे 4 चाकी नाही आहे, किंवा या ठिकाणी उत्पन्न माझं 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे, त्यासोबत घरामध्ये कोण शासकीय नोकरीला नाही, संपूर्ण ज्या अटी आहे जुन्या अटी, त्यानुसार तुम्ही खरंच पात्र असाल तर तुम्हाला तिथे जाऊन तक्रार करायची। जर आतापर्यंत तुम्हाला पैसे भेटलेले नसतील कुठल्या हप्त्याचे तर तुमचे पैसे येऊन जातील। परंतु या ठिकाणी बघा, जर कोणी अपात्र ठरलेला असेल तर त्यांना आता जानेवारी महिन्यापासून म्हणजे मागच्या महिन्यापासून जर पैसे भेटलेले नसेल तर इथून पुढचे देखील लाभ आता भेटणार नाहीत। त्याचसोबत बघा, तथापि कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही। तर ही सर्वांसाठी गुड न्यूज
न्यूज या ठिकाणी आहे ती म्हणजे बरेच जण अपात्र ठरतात, ठीक आहे, अपात्र ठरलेले असतील काही कारणास्तव या योजनेमध्ये, परंतु आतापर्यंत शासनाने दिलेली जो लाभ आहे तो परत करणं म्हणजे या ठिकाणी ते उचित ठरणार नाही. म्हणजे आतापर्यंत तुमचे पैसे खर्च झालेले असतील, ठीक आहे, तर तुम्ही परत करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला खूप सारे या ठिकाणी कष्ट घ्यावे लागतील. त्याच्यामुळे तुमच्यासाठी ही गुड न्यूज आहे की तुम्हाला आता हा योजनेचे तुम्ही अपात्र ठरलेला असाल तरी देखील तुम्हाला पैसे पुन्हा करायची आवश्यकता नाही. सन्मान निधी तो परत घेणं उचित ठरणार नाही असं त्यांनी सांगितलंय. म्हणूनच बघा या ठिकाणी पुढं म्हटलंय त्यांनी, कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत बघा जुलैपासून तुम्हाला 2024 पासून ते डिसेंबर 2024 पर्यंत आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. तर ही खूप मोठी अशी गुड न्यूज त्यांनी या ठिकाणी तुमच्या सर्वांसाठी दिलेली आहे. कुठलीही आता या ठिकाणी लाडकी बहीण अपात्र ठरेल तर त्यांच्याकडून पैसे पुन्हा घेतले जाणार नाहीत. मात्र त्यांचा इथून पुढे जो लाभ असेल तो मात्र बंद होईल आणि ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना मात्र प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे अशाच पद्धतीने अखंडपणे आता पुढील 5 वर्ष जो आहे तो भेटत राहणार आहे. तर ही झाली महत्त्वाची अपडेट, गुड न्यूज झाली. आता लाडक्या बहिणींना हा दिलासा आहे. त्यांच्या बँक खात्यामध्ये जे पैसे जमा झालेले आहेत ते परत घेतले जाणार नाही जर तुम्ही अपात्र असाल तर, ठीक आहे. आता पहा, लाडकी बहीण योजनामध्ये या ठिकाणी कारणं तुम्हाला मी सांगितलेली आहेत, जी जुनी कारणं आहेत तेच निकष आहेत, त्यामध्ये कुठलेही नवीन नियम आणलेले नाहीत. तुम्ही जर इतर ठिकाणी पाहत असाल की नवीन नियम आणून लाडक्या बहिणींना अपात्र केले वगैरे नाही, जे जुने GR नुसारच या ठिकाणी कारणं आहेत त्यानुसारच या ठिकाणी जे नियम आहेत त्यानुसारच हे अपात्र 5 लाख लाडक्या बहिणी करण्यात आलेले आहेत. आता बघा, लाडकी बहीण योजनेचे जी वेबसाईट आहे ladkibhin.maharashtra.gov.in ऑफिशियल वेबसाईट आहे. इथं बघा तुमच्या अकाउंटमध्ये आतापर्यंत 10,500 रुपये जमा झालेले सर्व अपडेट त्यांनी आता केलेलं आहे. बघू शकता 24 जानेवारी 2025ला तुम्हाला जो 1500 रुपयाचा हप्ता भेटला होता जानेवारी महिन्याचा तो देखील ॲड करून 10,500 रुपये आता तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये दिसत असेल. बघा, तुम्ही खरंच पात्र असाल तर अशा पद्धतीने तुम्हाला पैसे जमा होत राहतील. जसं की यांचे बघू शकता टोटल पूर्णचे पूर्ण 7 हप्ते जमा झालेले 10,500 रुपये. जर या ठिकाणी तुम्ही अपात्र असाल तर इथून पुढे आता पैसे जमा होणार नाहीत आणि तुम्ही पात्र असूनही तुम्हाला जर पैसे भेटत नसतील म्हणजे कुठल्या हप्त्याचे या ठिकाणी पैसे राहिलेले असतील याचे, तर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊनच या ठिकाणाहून तक्रार करायची आहे जेणेकरून तुमचे पुढचे पैसे येतील. तर पहा, 10,500 रुपये अशा पद्धतीने जमा झालेले जानेवारीपर्यंतचे आतापर्यंत तुमच्या खात्या प्रोफाईलमध्ये दिसत असेल. आता 8वा हप्ता जो आहे कधी भेटेल, 8व्या हप्त्याची तुम्हाला प्रतीक्षा लागलेली असेल तर बघा, लाडकी बहीण योजना पुढे अशीच कायमस्वरूपी चालू राहील. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले पात्र लाडक्या बहिणींची योजना पूर्णपणे चालू राहील, कुणीही बंद करू शकणार नाही असं सांगितलं. आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधी भेटतील, बघा, लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाल्यापासून तुम्हाला 10,500 रुपये भेटलेले आहेत, बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. तुमचे आतापर्यंत जमा झालेत का 10,500 रुपये टोटल 7 हप्ते पूर्णपणे कमेंट बॉक्समध्ये आले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा जेणेकरून सर्वांना समजेल. आणि तुमचे कुठले हप्ते यायचे बाकी असेल तेही कमेंटमध्ये सांगा, आले नसतील तर, जेणेकरून तीही गोष्ट सर्वांना समजून येईल. तर पहा, आता लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार. मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेनंतर हप्त्याचे वितरण सुरू होते, त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सुद्धा 15 तारखेनंतर मिळण्याची दाट शक्यता आहे. बघा, लाडकी बहीण योजनेचा तुमचा जो हप्ता असणार आहे 15 तारखेच्या नंतर किंवा 20 तारखेच्या नंतर कधीही येऊ शकतो, कारण की हा महिनाच 28 दिवसाचा आहे. त्याच्यामुळे महिन्याच्या शेवटी 100% तुम्हाला फेब्रुवारीचा देखील हा 8वा हप्ता भेटणारच. आतापर्यंतचे देखील तुम्हाला 10,500 रुपये भेटतच आलेले आहेत. तर आता बघा, याच्यामध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये फेब्रुवारी 1,500 रुपये भेटणार की 2,100 रुपये. तर याच्यामध्ये तुम्हाला सध्या 1,500 रुपयांनीच हा लाभ भेटणार आहे. 2,100 रुपयांनी लाभ तुम्हाला या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर भेटू शकतो. म्हणजे अर्थसंकल्प मार्चमध्ये मांडला जाणार आहे. मार्चमध्ये 1,500 वरनं 2,100 रुपये तरतूद केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग एप्रिलपासून साधारणपणे तुम्हाला 2,100 रुपये वाढीव 600 रुपयांनी लाभ भेटायला सुरुवात होऊ शकते आणि तो 100% तुम्हाला भेटणारच आहे. ठीक आहे, तर संपूर्ण अपडेट तुम्हाला आजच्या तारखेची दिलेली आहे, महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल व लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाची अपडेट समजून येईल. आणि पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.